सध्या आपल्या महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी दुर्दैवाची गोष्ट ठरलेली आहे ती म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावातील माधुरी हत्तीला अंबानींच्या गुजरातमध्ये असणाऱ्या वनतारामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे नेण्यात आलेला आहे। अरे पण गेली 35 वर्षे ती हत्ती त्या गावात राहते, लोकांनी तिच्यावर स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम केले आणि गावातून घेऊन जाताना लोक आणि ती अक्षरशः हत्ती सुद्धा रडत होती। त्यामुळे कुठनं आलाय सुरक्षेचा विषय? ते एक मुख प्राणी आहे आणि विचार करा, ती जर आज बोलू शकत असती तर त्या वनतारामध्ये जायला तयार झाली असती का? आणि त्याचमुळे महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून आज आपल्याला तिचा आवाज बनायचा आहे आणि जोपर्यंत गुजरातमधून महाराष्ट्रात आणि नांदणी गावात हत्ती परत येत नाही तोपर्यंत आपल्याला थांबायचं नाही। पैसा आणि श्रीमंतीच्या पुढे लोकांच्या एकीचं आणि भावनेची ताकद जास्त असते हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे आणि लाखो लोकांची जनभावना लक्षात घेऊन सुप्रीम कोर्ट सुद्धा त्यांचा निर्णय बदलेल अशी आपण अपेक्षा ठेवूया। आणि काही सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर्स पैसे घेऊन याच्या विरोधात व्हिडिओ करायला लागलेत, पण त्यांना लाज वाटायला पाहिजे कारण ते लाखो लोकांच्या भावनेचा अपमान करायला लागलेत। मी जर्मनीमधून हा व्हिडिओ बनवत आहे आणि तुम्ही सुद्धा जगात कुठे जरी असला तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून याच्या विरुद्ध तुमचा आवाज उठवा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि त्यांना सुद्धा प्रवृत्त करा, कारण ब्रिंग बॅक माधुरी हे मिशन आपल्याला सक्सेसफुल करायचं आहे।